पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साहेब तुम्ही कायम असेच राहा, साधे निखळ, आणि मला खात्री आहे तुम्ही कायम असेच राहाल। फक्त तुमच्या या साधेपणाचा कोणाला गैरफायदा नका घ्यायला लावू। घेतात लोक, गैरफायदा घेतात नेत्रा। तू घेतलास। मी एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर, तुला इतकं जवळचं मानलं, पण तू काय केलंस? तू फसवलंस ना मला, म्हणजेच गैरफायदाच घेतलास माझा। मी बेस्ट फ्रेंड म्हणायचो तुला, पण आता आपल्यातलं जे काही मैत्रीचं नातं होतं ना, ते संपल्याच जमाय, फक्त तुझ्यामुळे। आणि तरी तुला माझी थोडी जरी कदर असेल ना, तुला वाटत असेल की मला त्रास होऊ नये, तर माझी एक रिक्वेस्ट आहे, ऐकशील? थांबव हे सगळं प्लीज नेत्रा, थांबव हे सगळं। ताई 9 वाजलेत आणि मला ना सॉलिड टेन्शन आलंय। बंटी, हे बघ, टेन्शन घेऊन काही होणार नाहीये। थोडा कॉन्फिडन्स ठेव। कॉन्फिडन्सनी आपल्याला जे हवंय ना ते साध्य करू शकू आपण। ताई, हे बनवाबनवी करायची सवय ना तुला आहे, मला नाही। एकदा ना जरा माझ्या जागी येऊन बघ, मग तुला कळेल मला किती टेन्शन आलं ते। 1 करोड रुपये पूर्ण हवेत ना तुला? म्हणजे सोडतो की काय? मग हे करावंच लागेल। ऐक, इतकी वर्ष शेखरला मूर्ख बनवलं होतं मी, पण आता त्याला सगळं कळलंय, त्यामुळे आता तो ताक सुद्धा फुंकून पी। तर जरा सावध राहा तू, हां? आणि त्या इंद्राणीला कळलंय ना सगळं काय करायचंय ते? हां, ती आली पण आहे, बाहेर गाडीत बसली आहे। फक्त तिची एंट्री नंतर होणार आहे, कारण काय आपल्या ह्या पिक्चरची हिरोईन आहे ना ती, आणि हिरोईनची एंट्री नंतरच होते। ताई, बहुतेक म्हातारी आणि शेखर आलाय, मी ठेवतो फोन। हां इंद्राणी, हे 2 जण आलेत, एक 5 मिनिटानंतर तू सुद्धा ये। ठेवतो। या गरीबाच्या घरात तुमचं स्वागत आहे। आजी, मी त्या मॅडमना ना इथेच बोलवून घेतलंय। हां, खरं काय ना, त्या मुंबईला असतात, पण त्या सतत ना असं पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा असं फिरत असतात ना, त्यांच्याकडे ॲक्च्युली वेळच नसतो। सो मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इथेच या, तर त्या तयारी झाल्या आहेत। हे मात्र तू बरं केलंस ना। तुम्ही उभे का? बसा ना प्लीज आजी, बसा ना। भाऊजी बसा, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी, आलोच। हाँ बोल। साहेब पोहोचलात तुम्ही? हो साहेब, आपण ठरवल्याप्रमाणे ते फोनमध्ये रेकॉर्डिंग करायला विसरू नका। हो, तोच प्रयत्न आहे माझा। आणि सॉरी साहेब, मी परत तेच सांगते तुम्हाला, पण तुम्ही सावध राहा। नाही म्हणजे आजी आहेत ना तुमच्यासोबत, म्हणून म्हणते। हा सगळा रुपालीबाई साहेबांचा डाव सुद्धा असू शकतो, म्हणून सांगते। येस, मला कळतं तुम्ही काय म्हणता ते। मी तुम्हाला फोन करून कळवतो त्या प्रोजेक्टबद्दल। ठेवतो फोन, बाय। कोणाचा फोन होता? तुम्ही कोणाला सांगितलं का ह्याबद्दल? नाही।
मॅडम, इंद्राणी मॅडम, माझं ना खरंच नशीब थोर आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीचे पाय माझ्या घराला लागले. या ना, या प्लीज, या प्लीज, या या. आजी बसा ना. भाऊ, आजी ह्याच इंद्राणी मॅडम. इंद्राणी मॅडम हे रुपाली ताईचे मिस्टर शेखर राजाध्यक्ष, माझे भाऊजी, आणि ह्या त्यांची आई. नमस्कार. मी चहा बनवतो पटकन. हा नाही नाही, मला नको चहा. माझ्याकडे तेवढा वेळही नाही. मला इथून आश्रमात जायचंय. आजी, भाऊजी तुमच्यासाठी चहा. नाही नको. ठीक आहे, मग बोलणी सुरू करूया मग. मॅडम, मी तुमच्याकडे खूप आशेने आले. बंटीने तुमच्याविषयी बरंच सांगितलंय मला. नेत्राचा संशय बरोबर होता. काहीतरी गडबड आहे. नेत्राला काय संशय आहे माहित नाही, पण तुम्ही मनात संशय घेऊन माझ्या समोर बसलात ना तर गडबड नक्की होईल. मी मनातल्या मनात जे म्हणालो ते ऐकू आलं. ऐकू आलं. तुम्ही नक्की कोण आहात आणि तुमच्या हातात हे त्रिनयना देवीचं. तुम्ही सुद्धा त्रिनयना देवीचे भक्त आहात का? मॅडम, तुम्हाला एक सांगू का? आमच्या घरात नेत्रा नावाची जी मुलगी आहे ना, ती त्रिनयना देवीची भक्त आहे. तिने त्रिनयना देवीचा फोटो घरात ठेवल्यापासून आमच्या घरात खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे रुपालीचं खरं रूप तिने आमच्या समोर आणलंय. आई, राजाध्यक्ष, बोलू द्या त्यांना. जोपर्यंत प्रॉब्लेम्स कळत नाही तोपर्यंत सोल्युशन कसं सांगणार? आणि तुम्ही सुद्धा काही बोलू नका. अहो, आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना, मी बोलले नाही तर तुम्हाला आमच्या अडचणी कशा कळणार? नाही, तसं नाही. तुम्हाला जे घडणं अपेक्षित आहे त्याचा विचार तुम्ही मनात करा. मनात? माझ्या मनातलं कळेल तुम्हाला? आजी, अहो, इंद्राणी मॅडम म्हणजे साक्षात देवी आहेत. आता देवीकडे काही मागायचं म्हणजे मनातल्या मनातच मागावं लागणार ना. मनात विचार करा, तुम्हाला काय व्हायला हवंय. माझी एकच इच्छा आहे, माझ्या घरातली सगळी माणसं सुखी होऊ देत. आणि त्यासाठी त्या रुपालीचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. तिने केलेल्या पापाची शिक्षा तिला मिळायलाच हवी. काय सुरू आहे?
रुपालीनेच तर हे सगळं घडवून आणलं नाही आहे ना. हा सगळा रुपालीचाच प्लॅन नाही आहे ना. म्हणजे ह्या सगळ्यात रुपाली हे पात्र महत्वाचं आहे. तर माझ्याकडे तुमच्या सगळ्या अडचणींवर उपाय आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास असायला हवा. मॅडम, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. हो, पण राज्याध्यक्षांचा नाहीये ना. त्यांना असं वाटतंय की मला रुपालीने प्लॅन केलाय. माझा वेळ वाया घालवलाय तुम्ही. ज्या लोकांना माझ्यावर अविश्वास आहे त्यांना मी मदत नाही करू शकत. अधोक्षज, पुन्हा अशा लोकांना माझ्या समोर आणू नकोस. इंद्राणी मॅडम, मॅडम, मी तुम्हाला विनंती करते. मला आत्ता तुमच्या मदतीची खूप गरज आहे. शेखर, तू जरा गप्प बसशील का? अगं आई, मी काहीच बोललो नाहीये. भाऊजी, मनात सुद्धा बोलू नका. मी तेच सांगतो, त्यांना सगळं कळतं. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला उपाय सुचवा. इंद्राणी मॅडम, आजींना खूप लांबून आल्यात. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही उपाय सांगा ना. खूप उपकार होतील तुमच्यावर. प्लीज. प्लीज. नेमकं काय करणार आहात? आजी, मला तुमची, राज्याध्यक्षांची आणि रुपालीची जन्मतिथी सांगता येईल? हो, आहे माझ्या लक्षात. नाही म्हणजे आजही आम्ही तिथीप्रमाणेच वाढदिवसाला औक्षण करतो. माझी तिथी आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि शेखरची आहे भाद्रपद वद्य अष्टमी आणि रुपालीची कार्तिक चतुर्थी शुक्ल पक्षातली. आजी, मला तुमच्या घरी यावं लागेल. घरी? शेखर, काही काळजी करण्याचं कारण नाही ना? मला रुपालीला प्रत्यक्ष भेटावं लागेल. तुमच्या घरातल्या एनर्जीचा अभ्यास करावा लागेल आणि मग त्यानंतरच मी ठाम काहीतरी उपाय सांगू शकेन. माझी काहीच हरकत नाही. आपण लगेच निघूया.
शेखर चल. नाही नाही नाही, तसं नाही. आत्ता लगेच नाही. हे काम एका विशिष्ट वेळेतच व्हायला हवं. आज संध्याकाळी 7:20 मी तुमच्या घरी येईन. तेव्हा घरातले सगळे जण तिथे असायला हवेत. घरातले सगळे त्यांच्याशी काय बोलणार आहात तुम्ही? नाही, तुम्ही आत्ता म्हणालात ना तुम्हाला फक्त रुपालीशी बोलायचं म्हणून. घर म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही ना. घर म्हणजे घरातले सगळे जण. आणि मी जेव्हा येईन तेव्हा घरातले सगळे जण तिथे हवेत. आई, पण घरच्यांना काय सांगायचं? त्यांना भेटायला कोण येतं आणि कशासाठी? राजाध्यक्ष, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधली असतीत ना तर आज ही वेळ आली नसती तुमच्या. येते मी. मला आश्रमात जायला उशीर होतोय. संध्याकाळी 7:20 प्रवेश करेन मी घरात. शेखर, मला खात्री आहे आता नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. नक्की चांगलंच घडणार. अनबिलिव्हेबल. इल्युजरी ट्रुथ इफेक्ट. एखाद्या गोष्टीचा सतत विचार केला आणि तीच गोष्ट सतत इतरांना सांगत राहिली की ती गोष्ट आपल्याबरोबर समोरच्याला सुद्धा खरी वाटायला लागते. येस, एक्झॅक्टली हेच घडतं या घरात. नेत्रा सगळ्यांना तेच सांगते आणि ती सतत तेच सांगतेय म्हणून सगळ्यांना ते खरं वाटतंय. सॉरी, एवढ्या सकाळ सकाळी तुला डिस्टर्ब करतोय. थोडं बोलायचं होतं. अद्वैत, सॉरी. काल मी रागाच्या परत मे बी थोडं जास्त बोलून गेलो. ठीक आहे, जे झालं ते झालं. अद्वैत, माझं कसं झालंय माहितीये ना, एकदा कान फाट्यानं पडलं की मग पडलं. मी खरंच सांगतोय, मी याआधी असे प्रकार केले होते, पैसे काढणं वगैरे, पण मी यावेळी तसं नाही केलं. तुला प्रूफ हवं असेल ना, एक काम कर ना, बँकेत जा आणि तिथलं CCTV फुटेज चेक कर. तुला कळेल ना पैसे काढायला नेमकं कोण आलं होतं ते. मी हे बोलतोय कारण ते फुटेज मी चेक करून आलोय. मी बँकेत जाऊन CCTV फुटेज चेक केलं. त्या व्यक्तीला नीट ओळखता आलं नाही कारण फेस मास्क होता, डोक्यावर टोपी घातली होती, चेहरा व्यवस्थित दिसणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली होती. मी खरंच सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव. मी 100% खात्रीने सांगतोय की त्या व्यक्तीला तिथे रुपाली म्हात्रेनेच पाठवलं असणार. कशावरून आईनेच पाठवलं असेल? तू सुद्धा पाठवू शकतोस ना. मला माहित होतं तू असंच काहीतरी बोलशील म्हणून हे आणलंय. हे तेच चेकबुक आहे ज्यातून तो चेक फाडला गेला होता.
अँड यू नो व्हॉट, हे नवीन चेकबुक आहे, मी याला हात सुद्धा लावला नाहीये. समजा मी तो चेक फाडला असेल तर या चेकबुकवर पण त्याचे फिंगरप्रिंट सापडतीलच ना. तू घे फिंगरप्रिंट्स चेक कर. अद्वैत, मी खरंच सांगतोय, जर यावर माझे फिंगरप्रिंट सापडले ना तर मी हे घर सोडून जायला सुद्धा तयार आहे, कायमचा. अद्वैत, काही कर, काही ऍक्शन घे, पोलीस कंप्लेंट कर. हे बघ अद्वैत, पोलीस कंप्लेंट मी सुद्धा करू शकतो, पण मी नाही करत आहे. कारण काय, कोणीतरी येणार, चौकशी करणार, कोणाला तरी अरेस्ट होणार आणि सगळं कोणावर येणार? तेजसवर. मला तर माहिती आहे ना की हे कोणी केलंय. संशय तुला आहे म्हणून सांगतोय. घे फिंगरप्रिंट्स चेक कर, पोलीस कंप्लेंट कर, फॉरेन्सिकची हेल्प घे, काही कर. पण हे सगळं करत असताना मनाची तयारी ठेव. कशासाठी? धक्का बसवण्यासाठी. कारण मी 100% शुअर आहे त्यावर फिंगरप्रिंट्स रुपाली म्हात्रेचे म्हणजे तुझ्या आईचेच सापडतील.